तुझ्या नमस्कार मित्रांनो, कशा सगळे. तर परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, खूप साऱ्या कमेंट येत होत्या मला की दादा प्रँक व्हिडिओ कधी येणार आहे, प्रँक व्हिडिओ कधी येणार आहे. तर मित्रांनो, फायनली मी आज आहे ना प्रँक व्हिडिओ बनवतोय. आणि एवढा भन्नाट आयडिया सुचलेली आहे मला प्रँक व्हिडिओची, कारण लय दिवसानं बनवतोय म्हणल्यावर कारण पण तसं स्ट्रॉंग पाहिजे. तर मित्रांनो, लय भारी व्हिडिओ होणार आहे आजचा, कारण माहित नाही किती मार खातोय, कारण विषय खूप हार्ड निवडलेला आहे मी आज. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. मी विषय तुम्हाला अजिबात सांगणार नाही, काय विषय काय नाही. मी आता तुम्हाला सांगतो, मी बाहेर येऊन व्हिडिओ बनवते बरं का हा, कारण तुम्हाला सांगण्यासाठी. आता घरात गेलो की मी कॅमेरा बरोबर लावतो, नेहमीप्रमाणे आपला सेट करतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघा, खरंच खूप मजा येणार आहे. कारण त्याचं कारण असं आहे, विषय पण खूप हार्ड आहे आणि खूप दिवसानं बनवते, तर रिॲक्शन पण काय येणार आहे मला पण माहित नाही. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. चला तर मग नेहमीप्रमाणे आपलं सेटअप पूर्ण करतो आणि व्हिडिओ बनवतो. तर हा व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू. माझं पिल्लू माझी जान, माझं पिल्लू माझी जान, पिल्लू माझी जान, माझं पिल्लू माझी जान. मित्रांनो, मी कॅमेरा सेट केलाय, सगळं सेटिंग झालेलं आहे. त्यामुळे आपण चालू करू. मी हा कंटिन्यू व्हिडिओ. प्रमिला, प्रमिला, काय हो? ऐ काय अगं काय करायली, जरा इकडे ये ना जरा. म्हणजे तुम्ही बोलले की मी हातातलं काम सोडून यायचंच का? अगं तसं नाही, मग पण म्हणलं काय करायला एवढं उशीर. मी किती वेळ झालं बघायला लागलोय, काय दिसत. टायमिंग बघा, 9 वाजून गेलेत. मला स्वयंपाकाची तयारी करू दे. जाऊ दे, बस 2 मिनिटं. मला एक बोलायचं तुला एका विषयावर. काय बोलायचं? कालच आपलं ठरलंय की काय? हेच की आता आणलं एवढ्यावरच किराणा बास करायचा, तर परत नाही आणायचं काय म्हणून. अगे ते सोड किराणा बिराणाचं, एवढं महत्वाचं मला बोलायचं आणि तू काय किराणा बिराणा घेऊन बसलीस. मग काय महत्वाचं आहे? तेच कालपासून घोकत होते मला, हे एवढं किराणा भरलं की आता नंतर नाही मला काय बोलायचं बघ, काय मागायचं नाही महिनाभर म्हणून. अगं तू काय घेऊन बसलाय किराणा किराणा. आता बास की तुझा किराणा, मला काय बोलायचं मी ती जायला विसरून. आता बरं आवरा लवकर, मला कलिक म्हणायची आज. बोलू का? हा बरं शान डोक्याने ऐक बरं का. मला काय म्हणायचं, एका लय महत्वाचा विषय आहे, तू शान डोक्याने ऐक. अगं काय झालं तर माहितीये का, 1 आठवड्यापासून हे सगळा विषय चालू आहे. तर म्हणलं आता फायनलला आलाय, तर म्हणलं तुझ्या कानावर घालावं म्हणलं, कारण लय महत्वाची गोष्ट आहे. कसला? अगं सांगतो की. काय झालंय माहितीये का, ऑनलाईन एका लेडीसोबत माझी ओळख झाली. कंट्रोल कंट्रोल. काय? हा म्हणजे ऑनलाईन नाही का, आपल्या फेसबुकवरती ओळख झाली माझी. कवा केले? 1 आठवड्यापासून सांगायला लागलो की. अगं मी सांगायला लागलोय तुला, सांगायला ऐकून तर बरं घे. सांगा मग बघते. हा, सांगा. सांगायला लागलोय. तर काय झालंय माहितीये का, ओळख झाली आहे. मी सगळं आमचं आम्ही एकमेकाला सगळं शेअर केलंय बरं का. तिनं पण सगळं सांगितलंय, मी पण सगळं तिला सांगितलंय. काय झालंय माहितीये का, ती ही आहे म्हणजे तिचा दिवस झालेला आहे तिचा. आणि चांगली आहे, म्हणजे एकदम घरंदाज आणि लय श्रीमंत आहे. अगं ती श्रीमंत लेडीज आहे. अगं ऐक माझाच विषय होऊ दे. मुद्द्याचं बोलावं तुम्ही, मला लांबडा करत बसू नका. मग काय झालं माहितीये का, तिनं मला घातल्या लग्नाची मागणी. काय? तिने लग्नाची मागणी, तुम्हाला अक्कल आहे का? अगं मी तिला आपली सगळी परिस्थिती सांगितली आहे. कसली परिस्थिती आहे? मी माझी बायको आहे म्हणून सांगायचं मला. हा, मग ए बाई म्हणा, भावा नाही, जा की तिकडं तुझं. मग तेच सांगितलंय की मी, मला 2 मुलं आहेत, एक बायको आहे. तरी पण ती तयार झाली आहे, फक्त माझ्याकडे बघून. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. सगळं सेटलमेंट झाली आहे, सगळं बोलणं झालंय. आणि इकडे ब्लॉक करू दे मला. आता एवढा महत्वाचा विषय मी तुला सांगायला, तू काय ब्लॉक करायला चालली. मग तुम्हाला लग्न करायचंय संगा? हिडेस का काय, किती श्रीमंत आहे माहितीये का मग मी ती. काय करते? श्रीमंतीला चाटत अगं बसू मग काय? तुला असं, मग आता सारखं तुझी किरकिर असते माझ्या माग. तुम्ही देतच नाही, पैसे देत नाही, साडीला पैसे नाही, किराणा मी ते पैसे तुम्हाला नाही. मागते. आता किराणा आणलं तर काल 2 दिवस झालं बोंबला, एवढाच किराणा आणि तेवढाच नाही नाही, किराणा. मी ते तुम्हाला मागते ना. मग का नवऱ्याला मागतो? नवऱ्याला का दुसरं लग्नच करायचं अगं का? मग ती जर आली तर मग तुझं डोक्याचं टेन्शनच मिटून जाईल ना. तुम्ही नका करू लग्न, मी करते तिच्या संग लग्न. होतो तू तसं कसं काय होईल तसं, तसलं काय करायची गरज नाहीये. नाही मग तिनंच घर भागवणार आहे, तिनंच मला कपडा लत्ता घेणार आहे, तिनंच घरात चालणार, तर मी तिच्या संगच लग्न करते ना. तुमची संग कशाला करू? तुम्ही पण डिवोर्स द्या मला. ये बड़ी अच्छी बात कही आप. तिच्या नावावर 40 एकर शेती आहे. काय
40 एकर शेती आहे, तिचं करोडोची प्रॉपर्टी आहे. तिनं म्हणली सगळं आपलं आहे असं समजून राहू. मी म्हणलं काही टेन्शन घेऊ नको, म्हणलं मी समजावून सांगतो माझ्या बायकोला पण. मरना है क्या भोसड़ी के? मरना तेरे को डर नहीं लगता? लाज वाटते का तुला? लाज वाटते का समजावून सांगायला? लाज वाटते का? अगं तू ऐकून घ्यायच्या आधी. काय चेहरा तर फुललाय, चेहरा तर काय फुललाय माणसाचा. अगं तू मला माहित होतं बघ, तू ऐकून घ्यायच्या आधी सगळं लग्न. तुम्ही मला समजावून सांगणार म्हणजे तुमची हिंमतच कशी झाली मला बोलायची? अगं मग कुणाला बोलणार, तुला नाही तर बोलणार. मग काय डायरेक्ट लग्न करून आल्यावर बसू का मग इथं लग्न- हिंमत लग्न करायची? तू चिडू नको, तू रागावू नको बरं का. तुझ्या फायद्याचं सगळं ए सांगतो बाबा, मी. कसला तुझ्या फायदा? फायद्याचं सांगायला लागलो मी तर. माझा काय फायदा ह्याच्यात? बघ तुला पैसे रोज खर्चाला भेटतील. मी तुम्हाला मागते, तिला मागते का? मग मला मागितले का तिला मागितले का? ती आपलीच म्हणजे होणार तुम्ही आहे दोघं एक आणि मी वेगळी का? की. मग ती आपलीच होणार आहे की आता घरामध्ये. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. लग्न झाल्यावरती का कशावरून आपले? परके होणार का लग्न झाल्यावरती? तुम्हाला कायदा माहितीये का? काय कायदा माहितीये का? एका बायको बरोबर दिवस झाल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नाही. पण लग्न मग करून राहिलं बाजूला दिवस घेणार संघ. काय तू कोर्टा बिरटाच कशाला बोला लागली? आपल्या सेटलमेंट करायची कसली ठरली. सेटलमेंट? मग अहो तुमच्या डोक्यात काय भुरळ पडली का? अगं तुम्ही कसं काही बिनलाजासारखं असं कुणाची पण प्रॉपर्टी बघून लग्नाला होकार द्यायलाय? अहो तिच्यात काय तर कमी असं म्हणून तिच्या पहिल्या नवऱ्याने सोडला असेल ना तिला दिवस झाल्या म्हटल्यावर. मी आठवडा झालं तिच्या संग बोलतोय. आठवडा तुम्हाला माणूस कळाला, 12 वर्ष झालं मला हे माणूस कळा ना. अगं सगळं बोलणं झाले, आता तू मध्ये खोडा टाकू नको उगोजक विनाकारण. बहुत तेज हो रहा है. काय खोडं टाकू नको? मग? काय खोडं टाकू नको? सगळं बोलणं झालंय तुम्हाला माझं. मी करायचं सगळं लग्न? तुला समजदारपणे सांगायला लागलो एवढं. म्हणजे तुम्हाला लग्न करायचंच आहे? अगं मी तुझ्या फायद्यासाठी सांगायला लागलोय की सगळं. इथं बस, इथं बस तू. अगं तुझ्या माझा कसला फायद्यासाठी फायदा? सांगायला माझा लागलोय की कसला फायदा? सगळं. माझा कसला फायदा ह्याच्यात? मग असं करा ना, मी तिच्या संग लग्न करते. हा? तसं नसतं वर. तुम्ही पण मला डिवोर्स द्या, आम्ही दोघी लग्न करून आमच्या म्हणजे 2 पोरं घेऊन राहतो. तुम्ही जा तिकडे भीक मागायला. तसं नसतं ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. होत. येड्याने मग काय बोलायचं नसतंय. अहो पण मी म्हणते तुमच्या डोक्यात असं आलंच तरी कसं म्हणते मी? बघ तुला मस्तपैकी आहे ना सोनं बिनं सगळं घेतो. मला सोनं. अगं मग मी तुम्हाला तुमच्याशी लग्न झाले ना, तुमची पोरं काढले ना, तिची पोरं काढले. साड्या घेतो तुला. हे बघ तू आहे ना विनाकारण भांडणं करून असं करून बघ येण्यानी. तुम्ही सोडा मला. मग काय तुझ्या काय सगळं फायद्यात सांगायला माझा लागलो काय तर फायदा? असं बी तुला वाईट माझा काय फायदा आहे ह्याच्यात? मग सारखं माझ्या मग किरकिर असते, मला ही देत नाही, मला ती देत म्हणून नाही. का तुम्ही दुसरी बाई बघून लग्न करणार का? त्या सांगा त्या प्रॉपर्टीला बघून. हे बघ ती राहू दे, मीच लग्न करते मग एखादा माणूस बघून चांगल्या प्रॉपर्टीचा. कसलं गजब बेइज्जती है. बोलायचं नाही बघ उगाच मग आता विनाकारण. कसं मिरच्या लागतात? मग मी कधी तुला तक्रार केल्या कुठल्या गोष्टीची? मग मी काय तक्रार करते? रोज असते की तुझी तक्रार. मग आता खायला प्यायला पण नाही म्हणायचं का माणसाने? खायला प्यायला मग समज. ही दाढी वाढवून शायनिंग मारायला चालू आहे ना. ऐक माझं. हे बघ तू आहे ना आता नको लगेच निर्णय सांगू. मी कधीच निर्णय नाही सांगणार. आता तू रागात बोलायला लागले. बाबा तुला काय अक्कल आहे का नाही? कसले? अक्कल आहे का नाही थोडी तरी? अगं. रागात काय प्रेमात काय मी बेशुद्ध असलं तरी पण मी हो म्हणणार नाही. तू माझ्यावर एवढा कसं काय विश्वास ठेवू शकतोय? वाह दीदी वाह दीदी दीदी वाह दीदी. म्हणजे माझ्या बायकोला मी समजावून सांगतो. कुठं ना आला एवढा दम म्हणते मी. तिनं अजून एवढं पण बोलले आहे की मी कुठल्याही गोष्टीला तिला घरामध्ये काही भांडणं करत ती कोण नाही. मला भांडण करणार आहे? माझं घर, माझा नवरा, माझे लेकरं, तिचा काय मध्ये संबंध? लेकराचं बी म्हणली माझ्या लेकरासारखं मी सांभाळून म्हणली. काय संबंध? मी इथं काढणार आहे, ती सांभाळणार आहे. वा रे वा, आला सके. हा अगं तुमचा आज नाही जीव घेतो बघा. तुम्ही मला न सांगता काही कसलं कोणाशी बोलत बसले? ह्याचा फायदा आहे, मी फोन चेक करत नाही ह्याचा. नाही फोनचे 2 तुकडे गेले मला विचारा तुम्ही. अगं तू रागाला काही यायला लागली मला कळणच गेलं बघ. तुम्हाला तुझ्या फायद्याचं सांगायला लागलो माझा सगळं. कसला फायदा आहे ह्याच्यात? मग माझा कसला फायदा आहे ह्याच्यात? अगं तुला माझा कसला फायदा आहे? तुला कामात मदत होईल की घरामध्ये सगळे असे चिडतेच की सारखं माझ्यावर. कामात मदत पाहिजे म्हणताना का सगळंच नवऱ्याने लग्नच करायचं का? बाकीचं नाही मला तुझं सांगा तुझ्या विषयी नाही बोल. म्हणलंय मी. असं कसं नाही म्हणणार तू लगेचच? नहीं 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 सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई. माझा विचार कर की जरा काहीतरी. का मग काय खुश व्हायले, काय ती दाढी ठेवले, काय ते तोंड कराले, काय लाज वाटते का म्हातार घोड्या? म्हातारा बितारा म्हणू का एवढं ती चांगलं? कसं असलं टुचण्या डोळ्याची कुठली फुकणी कुठली? माझ्यापेक्षा 1 वर्षालाच लहान आहे फक्त. हा हं. आणि मी 8 वर्षांनी लहान आहे त्याचं काय?
एवढं 8 वर्ष नाहीच काय 6 वर्षाची 8 2 वर्ष जोडाली काय लगेच मध्ये 2 वर्ष जोडायला गेले की हो विनाकारण गरमची मला नाही जमणार बघा. तू एकदा बघ तर तिला घरी येणार आहे तिच्या. अगं काय मी लग्न करणार आहे काय मी बघायला? अगं मग तू ठरव ना घरी आल्यावर बोलणे चालणं कर अहो जरा. माझी काय सून म्हणून आलेली का माझ्या लेकाला करून द्यायचंय काय मी बघायला कशी दिसते आणि घरात यायला ते लाज वाटते का? सवत घेऊन येऊ काय घरात मी बघून तिचा रंग रूप. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अगं तिला येऊ दे. तुम्ही मला चिडू लागू नका तुम्हाला आता सांगायला लागले. काय चिड येऊ नका म्हणून सांगा लागलं एक तुला. तर ती राहिला ना मग मी राहिला दोघी राहायचं म्हणलं मी उगत लगाच्याला बोलायला लागली काय तसं. हसायचं लागलं. हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो। हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है। नानक पण तिकडे. आता तुमचं जीव तिकडे. आज मरणार तुम्ही मला दोघी संघ संसार दोघी संघ संसार करायचे का? अरे मैं क्या बताऊं मैं क्या बताऊं मैं तुम्ही आनंद नुसतं सांगतो तुम्हाला आनंद नुसतं सांगतो तुम्हाला नाही, त्याच्या मला पाहिजे जमणार लग्न नाही. करू वाटलं दुसरं. काय? मग कसं कसं? हिम्मत कशी झाली हिम्मत कशी झाली म्हणते मी हिम्मत कशी झाली म्हणायचे. फोन कुठे आहे फोन कुठे आहे? फोन नाही घ्यायचा. हो काय माझं लय मारलेच मला तू आता भास्कर मला आता तुम्ही म्हणू बी नाही शकत बरं का मारलंय म्हणून काय जीव घे तुमचा जीव. असं जीव घेतात का नवऱ्याचा आपल्या. मग नवरा दुसरा आणल तिसरा आणल चौथी आणल घेऊ का माझ्या घागरात घालून मला? मग तुझ्या फायद्याचं सांगायला लागलं की सगळं मी. माझं काय फायदा मला लग्न करायचंय का? बरं माझा फायदा नाही. मला दिवस द्या मी दुसऱ्या संग लग्न करते नाही. माझा फायदा बघते. असलं कोण सांभाळणार आहे दुसरीकडे कोण नाही सांभाळू शकत माझ्याशिवाय. त्यामुळे तू आहे ना विचार बी करू नको. अगं म्हणजे साले को बम से उड़ा दूंगा। काय बोलू मी उगाच राहा बरं शांत बघ विनाकारण. हं? लग्न करायचं तुम्हाला हं? करायचंय ना लग्नच करायचंय ना हं नक्की आहे ना? हं तुमचा माझा संबंध संपला. असं का संपल. काय करायचं का? ए, आज अजिबात नाही. सोडा ए, काय करायचं का? अगं न तसलं काय विचार करू नका. ए, चालेल बस काय करायचं आता करा काय करायचं वा, वा. अब आए ना लाइन पे। तर लय मार खाल्ला. चला बाय बाय.